जय शिवराय मित्रांनो, नवीन एका ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण निघालो आहोत चिरनेर मध्ये असलेल्या गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला. तर सर्वात आधी वरदला पिक केलं आणि मग आम्ही सुरुवात केली आमच्या प्रवासाला. मित्रांनो, उरण ते चिरनेरचं डिस्टन्स मात्र 12 ते 12.5 किलोमीटरचं, म्हणून 20 ते 25 मिनिटांमध्येच आम्ही चिरनेरला पोहोचलो. आणि सकाळची वेळ असल्यामुळे आणि वारंवार ढग डोक्यावर येत असल्यामुळे आम्हाला प्रवास करताना उन्हाचा त्रास झाला नाही. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूप शांत आणि सकारात्मक जाणवतो. माघ महिन्यात माघी गणेशोत्सवाच्या वेळी येथे जत्रा भरते आणि भाविकांची गर्दी मात्र खूप जास्त पाहायला मिळते. मंदिराच्या आत सर्वात आधी आपल्या लाडक्या उंदीर मामाचे दर्शन मिळते. मग आम्ही गाभाऱ्याच्या आत गेलो आणि गणपती बाप्पाला पाहून मन अगदी प्रसन्न झालं. मित्रांनो, गणपती बाप्पाची ही मूर्ती स्वयंभू आहे आणि कित्येक तरी वर्ष जुनी आहे. मग आम्ही गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि बाप्पाला एवढंच म्हणालो, जर मला तुझ्याकडनं काय हवं असेल तर एवढंच म्हणेल की तुझा आशीर्वाद मात्र कायम पाठीशी असू दे. मंदिराच्या बाहेर येताच तुम्हाला एक छोटंसं तलाव पाहायला मिळतं आणि तलावाच्या जवळच इथे एक महादेवाचं मंदिर सुद्धा आहे. मग आम्ही मंदिरात गेलो आणि सर्वात आधी दर्शन झाले नंदी आणि कासव दादाचे. आणि पुढे जाताच दिसलं की भक्त महादेवांना दूध अर्पण करतात आणि पाठीमागे नजर जाताच देवी आईचं दर्शन सुद्धा मिळाले. मित्रांनो, जर तुम्हाला देवी आईचं नाव माहित असेल तर कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा. मग आम्ही महादेवांचे दर्शन घेतले आणि शेजारी असलेल्या चिरनेर जंगल सत्याग्रह स्मारकांचे सुद्धा. मित्रांनो, जर तुम्ही इथे कधी आलाच नसाल तर एक दिवशी या मंदिरांना व्हिजिट करायला नक्कीच विसरू नका. मग स्मारकांचे नाव वाचून झाल्यावर आम्ही गेलो बहिरी मंदिरात. मित्रांनो, मी दाखवलेले हे तिन्ही मंदिर स्वयंभू आहे आणि कित्येक तरी वर्षांपासून इथल्या लोकांची रक्षा करतात. तिन्ही मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलाच असेल ना तर फॉलो करायला विसरू नका.